नीटचा पेपर 32 लाख रुपयांना विकला गेला। परीक्षेआधी एक दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली। 4 आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालयात नीट परीक्षा घोळाविरोधात आंदोलन। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये काँग्रेसचं आंदोलन। नीट परीक्षा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी। आंदोलनात नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप सहभागी। महायुती सरकार विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन। महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात आंदोलन। यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। यूजीसी कडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर। त्यामध्ये देशातल्या तब्बल 157 विद्यापीठांचा समावेश। सीईटीच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या। विद्यार्थ्यांप्रती सरकारची जबाबदारी आहे की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर फेरपरीक्षा नको ही आमचीही मागणी, ठाकरेंचं वक्तव्य। पोलीस दलातल्या 17,000 पदांकरता 17 लाख अर्ज। यावरून बेरोजगारी किती आहे हेच कळतं। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। नोकऱ्या नसल्यानं सामाजिक तेढ निर्माण होते आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर आदित्य यांचं उत्तर। मुंबईच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सेवादल, आदिवासी सेल, विद्यार्थी, युवती, ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका संपन्न। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर सखोल चर्चा। जयंत पाटील यांची माहिती। मुंबईत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा ऐरणीवर। मराठी भाषिकांना घर खरेदीसाठी आरक्षण द्या। मराठी कुटुंबीय मांसाहार करतात म्हणून विकासक घर देत नाहीत। पार्ले पंचम संस्थेचं मुंबईतल्या आमदारांना पत्र। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून अटल सेतूची पाहणी। उल्वे इथे काही प्रमाणात रस्ता खचला तर काही ठिकाणी तडे गेल्यानं पटोले यांच्याकडून पाहणी। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल सुशोभीकरणाचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूषण गगराणी यांची उपस्थिती। मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या आता 24 जादा फेऱ्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय। दररोज 282 मेट्रो फेऱ्या चालवल्या जाणार। पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्याकरता मुंबई महापालिका अलर्टवर। लेप्टोच्या नियंत्रणासाठी 6,71,000 उंदरांचा खात्मा। उंदीर मारण्यासाठी 17 संस्था कार्यरत असल्याची माहिती। मुंबईत पुढील 4 दिवस तुरळक पावसाचा अंदाज। मुंबईकरांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाला अजूनही पावसाची प्रतीक्षा। 7ही धरणांमध्ये आतापर्यंत केवळ 162 मिलीमीटर पावसाची नोंद। सध्या 7ही धरणात केवळ 5.32% इतकाच पाणीसाठा शिल्लक। विरारमधून बेपत्ता झालेल्या मंजुळा झा या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचं उघड। विरारच्या बोळींज येथे सापडला मृतदेह। पावसामुळे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता। कल्याणमधल्या एका सोसायटीवर मधल्या नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजरीची सुटका। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मांजरीची सुटका। तळोजा येथे भंगाराच्या गोदामाला आग। अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू। सुदैवाने घटनेत जीवितहानी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।